नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर्नर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो अखेर सोमवारी येणार आहे. 2000 नव्हे तर 3000 मिळू शकतात का, या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. एकंदरीत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी भारत सरकारच्या अंतर्गत एक महत्त्वाची जी योजना राबवण्यात येते ती म्हणजे PM किसान महासन्मान निधी योजना. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक वर्धनकारक ठरत आहे. शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मोठा आर्थिक जे लाभ आहे ते होत असून ज्यामुळे लोकांची या योजनेची लोकप्रियता देखील मोठी वाढत चाललेली आहे. आणि या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 6000 रुपयाचे जे अनुदान आहे ते दिले जातं. हे अनुदान 3 समान हप्त्यामध्ये वितरित केलं जातं. पण आता या रकमेमध्ये अर्थसंकल्पामध्ये निर्णय होऊ शकतो का, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते का, या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण हा अर्थसंकल्प राहणार आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये जर हे निर्णय झाला तर निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. अनुदानात वाढ होणार का, तर सध्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये हा अर्थसंकल्प जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतले जाऊ शकतात असे प्रसार माध्यमाची अशी बातम्या जे आहेत ते वाढत चाललेल्या आहेत. आणि मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहेत की PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यामध्ये वाढ झाली तर निश्चितच 3000 रुपयाचा हप्ता येऊ शकतो. दुसरं म्हणजे PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँकेमध्ये जमा होणार आहे. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. आता हप्त्यामध्ये वाढ केली तर 3000 रुपये पण मिळू शकतात आणि हप्त्यामध्ये वाढ नाही केली तर 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मित्रांनो येणार आहेत. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.